इचलकरंजी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील 75,000 रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्यावर अँटी करप्शन ब्युरोने कारवाई केली आहे। तक्रारदाराने त्याचे प्लॉट्स स्वतःच्या नावावर करण्यासाठी अर्ज दाखल केला होता। या प्रक्रियेसाठी संबंधित अधिकारी दुष्यंत कोळी यांनी तक्रारदाराकडून 75,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची पडताळणी करण्यात आली। या पडताळणीत नगर भूमापन अधिकारी दुष्यंत कोळी यांनी जिल्हाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातून मंजुरी घेण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी कोळी याला न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। ही कारवाई अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, पोलीस निरीक्षक बापू साळुंके व त्यांच्या सहकार्याने केली आहे। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।